नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला काळा मसाला कसा बनवता ते सांगते। हे बघा, मीनाक्षी पाटील बोलत आहे। वर्षभर टिकणारा आपण काळा मसाला तयार करतोय। त्याच्यामध्ये लागणारे साहित्य आपण घेतोय। हे शिमला मिरची घेतलेली आहे, काश्मीरी शिमला एक पाव घेतलेली आहे। ही एक अर्धा किलो ही पावभर आहे। ही पण पावभर आहे। यासाठी आपण टाकणार आहे याची भाजी कलर येतो तेवढ्यासाठी टाकणार आहे। आणि ही तिखट होण्यासाठी ही मिरची वापरली जाते। तर आपण अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, पाव किलो खडा मसाला घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सगळं इलायची मोठी इथे सगळं हे एक पाव घेतलेलं आहे, धने अर्धा किलो घेतलेले आहे। तर आपण याची तयार करणार आहे का मध्येच तयार करायची आहे। याला आपण थोडंसं शेकून घेणार आहे। या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहे चांगल्या। आता आपण बारीक थोडंसं शेकून घेणार आहे। शेकणं झालं की लगेच त्याच्यात आपण धने खोबऱ्याची सर्व बारीक करण्यासाठी आपण मिक्सरमध्येच करणार आहे, कारण की तो 1 किलो मिरचीचा मसाला आहे आपल्याला। त्यासाठी कसं भाजून वगैरे तयार केलेलं आहे। तो व्हिडिओ आमच्याकडून मिक्स झाला आहे। काढून भाजून घ्यायचा। हे बघा, आता असं बारीक झालेलं आहे। आता थोडीशी अजून ते मिक्सर मध्ये पात्यांमध्ये आटकून जाते, अख्खीची अख्खी राहून जाते, म्हणून आपण तिला तो नीट व्यवस्थित करून घेणार आहे थोडीशी। हे बघा, आता त्याच्यामध्ये आपण सगळं मिक्स करणार आहे। धने छानपैकी भाजून घेतलेले, हा मसाला पण भाजून घेतलेला आहे। हे तिखट सुद्धा आपण थोडंसं भाजून घेतलेलं आहे। पण हा मसाला खडा मसाला आणलेला होता 1 पाव किलो, त्याच्यामध्ये सगळे चांगला छानपैकी करपूस भाजून घेतलेला आहे। आणि हे अर्धा किलो खोबरं आहे, हे पण छानपैकी बघा किती छानपैकी भाजून घेतलेलं आहे। आता हे जाडे जाडे हे ते आपण थोडंसं खलबत्त्यामध्ये हे करून घेऊ। हे बघा, जाडपड ते बी आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्यात खराब नाही होणार, त्यासाठी आपण थोडंसं अदरवदर करणार। इलायची दालचिनीच्या टाके असं अदरवदर बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये। 1 वर्षभर टिकेल असा 1 किलो मिरचीचा हा मसाला आहे, छानपैकी स्वादिष्ट। पण ह्या 2-3 मिरची एकत्र केलेल्या आहे। आता हे आपण मसाल्याचं सगळं एकत्र करून असं एकत्र करणार आणि आता आपण सगळं मसाला एकत्र केलेला आहे। आता आपण त्याला असं एकत्र फिरवून घेऊ आणि आता मिक्सरमध्ये काढून घेऊ त्याला छानपैकी। हे बघ, छानपैकी आपला आता मसाला हा तयार झालेला आहे। याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, आपण असं गाळून घेणार आहे, असा मसाला तयार होणार। हे बघा, छानपैकी सुगंधित मसाला आहे आपला। हे बघा, आता आपला मसाला तयार झालेला आहे।
आपण याला 25 ग्रॅम हळद घेतलेली आहे आणि हा 50 ग्रॅम हिंग टाकायचा आहे आपल्याला. हे बघा हिंग करून घ्यायचं आहे. एवढेच छान काढा मसाला. हे बघा किती छान पैकी असं आपण काढून घेतलेलं आहे. याला मसाल्याला तुम्ही एकदम छान पैकी 1 वर्षासाठी स्टोर करू शकता. आता ह्या मसाल्याला तुम्ही याच्याने छान सुगंधित खिचडी बनवू शकता. बघा किती ओला पण आहे आपला मसाला. असं तेल टाकून छान भाजून घेतलेला आहे छान. आता त्याच्यात आपण हळद कालवलेली आहे, त्याच्यात हिंग कालवलेला आहे. आता तुम्ही शेव सब्जी बनवा, पातोड्यांची भाजी बनवा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही या मसाल्यामध्ये दुसरं काही टाकायची गरजच पडणार नाही. हे बघा एकदम टेस्टी आणि सुगंधित मसाला एकदम. आपण हा मसाला 1 किलो मिरचीचा केलेला आहे. आता तुमच्याकडे किती व्यक्ती आहे, 4 व्यक्ती आहे का 2 व्यक्ती आहे, त्या हिशोबाने तुम्ही भाजीमध्ये 4 व्यक्ती असाल तर 2 चमचे मसाला वापरायची गरज आहे फक्त. त्याच्यामध्ये फक्त कांदे टाकायचे, लसण टाकायचं, दुसरं काही टाकायची गरजच नाही. लसण नाही वापरलेली आहे त्याच्यामध्ये. लाल छान मसाला झालेला आहे आपला. माझी रुद्दूबाई राहिली असती तर वास बोलली असती तुम्हाला. आता हा मसाला 1 वर्षभर तुम्ही स्टोर करा, वापरा. मसाला कसा लागला आणि टेस्ट करा, बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.